नमस्कार. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी जरा वेगळा व्हिडिओ आहे. मी आज तुम्ही पाहू शकताय बघा, माझ्या पाठीमागे हे जे धरण दिसतंय मित्रांनो, हे आमचे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील हे डिंबे धरण आहे. ह्या डिंबे धरणावरती आज मी तुम्हाला घेऊन आले. तुम्ही पाहू शकताय मित्रांनो, आता हे बघा, हा जो डोंगर आहे, ह्या डोंगरापर्यंत पाणी असते पावसामध्ये. हा पूर्ण आता पाणी या ठिकाणी आटलेले. तर मित्रांनो, ही जो आंबेगाव तालुका आहे, ह्या आंबेगाव तालुक्याचं हे धरण आहे आणि या धरणावरती आता आपण आलोय. तर हे बघा, मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो, आपल्या पाठीमागं, माझ्या पाठीमागं तुम्ही पाहू शकता, हे जे मंदिर आहे हे पूर्ण पावसामध्ये पूर्ण पाण्यामध्ये असते, पूर्ण गाडून जाते पाण्याने. तर मित्रांनो, आज या ठिकाणी आपण पाहतोय इथं आंबेगाव हे गाव होतं. या ठिकाणी हे गाव पाण्यामध्ये पूर्णपणे म्हणजे बुडालेले. तर त्यांचं काही या ठिकाणी अवशेष राहिले ते आपण पाहतोय. ह्या घराचं, ते मंदिराचं, काही मंदिराचं आपण आतमध्ये जाऊन पाहणार आहे. त्या ठिकाणी आपल्याला काय काय बघायला भेटतं. चला मित्रांनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, या ठिकाणी भरपूर अशा काही गोष्टी या ठिकाणी बघायला भेटतात. काही पुरातन काळातील ह्या ठिकाणी काही वस्तू आहेत, काही अवशेष आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतात. तर या ठिकाणी आता आपल्याला थोडंसं या ठिकाणी ही जी माणसं आहे त्या ठिकाणी काहीतरी बघतात. आपण त्या ठिकाणी आपण जाऊन पाहूया मित्रांनो. तर हे बघा, चला मित्रांनो, या ठिकाणी हा जो आंबेगाव होता, या ठिकाणी मोठी बाजारपेठ होती. आणि या बाजारपेठमध्ये तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी हे बघा, हे तेलाचे घाणे होते. हे ते जे तेल काढायचे ते जे घाणे होते, हे तेलाचे जे घाणे, त्याचे काही या ठिकाणी आपल्याला जे दगडाचे काही अवशेष ते पाहायला भेटले. तर या ठिकाणी हे बघा, आपण पाहू शकतो, हे मोठमोठे असे या ठिकाणी बाजारपेठ असल्यामुळे तेलाची घाणे या ठिकाणी तेल काढलं जायचं. बरेच वर्ष मित्रांनो, 40 ते 50 वर्षापूर्वी या ठिकाणी हे जे धरण झालं त्यावेळेस ही लोक या ठिकाणी उठून गेली. आणि त्या ठिकाणी काही जे घरांची ही जे विटा वगैरे काही जे साहित्य आहे ते या ठिकाणी राहिलेले, हे घाण्यांचे काही अवशेष बाकी अर्धले या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात. तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक या ठिकाणी येतात मित्रांनो. तर आज पण भरपूर असे पर्यटक आले. तर आपण समोर पाहतो या ठिकाणी हे जे मंदिर आहे, तर आपण त्या मंदिराकडं आता जाणार येतं. मित्रांनो, आपण हे जे मंदिर पाहणार आहे, हे मंदिर पाण्यामध्ये पूर्णपणे म्हणजे बुडायला जातो आहे. कारण धरणाचं पात्रच एवढं आहे की हे मंदिर दिसत नाही, एवढं अख्खं पूर्ण पाण्यामध्ये गाडलेलं हे मंदिर आहे. आणि हे ज्यावेळेस हे गाव धरणामध्ये गेलं त्यावेळेस ही सर्व पुनर्वसन साईडला लोक इथून गेली. फक्त या ठिकाणी हे मंदिराचं राहिलेले. तर आपण आता या ठिकाणी ना जाणार आहे त्या मंदिराकडं. हे बघा, आता आपण पाहू शकतो, हे आहे जैन मंदिर. या मंदिरामध्ये आपण जाणार येतं. आणि आपण त्या ठिकाणी मंदिरामध्ये मित्रांनो खूप म्हणजे सुंदर अशी नक्षी त्या मंदिराला येतात. तर आपण ते आता या ठिकाणी पाहतोय. बघा, आता तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हे जे पाण्याने पूर्णपणे पाण्यामध्ये हे मंदिर असते, तर ते पूर्ण पाण्याने थोडं थोडं झिजत चाललेलं आहे दगड. हा जो दगड आहे हा पूर्णपणे झिजत चाललेले. आणि सुंदर अशा या ठिकाणी मूर्तिकार त्या दगडावरती कोरलेल्या आहेत मूर्त्या, त्या आपले बघायला भेटते. बघा मित्रांनो, हे पूर्ण पाण्यामध्ये गाडले जाते मंदिर. हे डिंबे धरणामध्ये जे मंदिर आहे हे पूर्ण पाण्याने पूर्ण गाडलं जाते. आणि हे आपण पाहू शकताय, थोडे या ठिकाणी हे दगड पूर्ण झिजत चाललेले. आता आपण आतमध्ये गेलेले. तर मित्रांनो, याचा थोडासा धोका पण आहे. आतमध्ये गेल्यानंतर थोडंसं कधी पण हे पडू शकते. तर मित्रांनो, आतमध्ये गेल्यानंतर सावधगिरीनं जायला पाहिजे आपल्याला. आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. कारण हे मंदिराचं पूर्णपणे दगड झिजत चाललेले. आणि हे बघा, ही जे आपल्याला या ठिकाणी काही लिहिलेलं दिसते आपल्याला, हे थोडंसं वेगळ्या भाषेमध्ये, त्याच्यामुळे आपल्याला समजत नाही. तर हे बघा, इथं बरेच काही गोष्टी लिहिल्या आहेत. तर या साईडला आपण पाहूया, इकडे पण थोडंसं लिहिलेलं आहे. ते हे बघा, हे थोडंसं समजते दिसते मित्रांनो. हे बघा, जैन मंदिर म्हणून आपण या ठिकाणी पाहू शकतो. बघा, आंबेगाव नगरी वीर संत, भरपूर असं काय इथे बघायला भेटते. बघा, वैशाख 6/9/5/62 असं आहे मित्रांनो, या ठिकाणी दिसते आपल्याला बघायला. तर हे पूर्ण हा जो दगड आहे मित्रांनो, हे पाण्यामुळे थोडं झिजत चाललेले. पण मोठ्या प्रमाणामध्ये लोक या ठिकाणी मंदिराच्यासाठी येतं, दर्शन घ्यायला पण येतं मित्रांनो. आणि हे आहे बघा, हा जो दगड आहे हा संगमवर दगडासारखा वाटतोय. तर चला, आता आपण थोडंसं आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया मित्रांनो. हे बघा, काही जणांना विचारलं आपण, काही जण म्हणतात म्हसोबा,
हे जे म्हसोबाचं मंदिर असं काही जण म्हटलं आम्हाला या ठिकाणी. तर आता आपण पाहतोय या ठिकाणी फक्त थोडीशी लहानशा छोट्याशा मूर्ती आहेत इथे, हे बघा. आणि हा पूर्णपणे कळस आपण पाहतोय. हा आतमधला हा जो गाभार आहे, हा गाभारा पण आपण पाहतोय. तर मित्रांनो, हे जे प्रत्येक वर्षी पाणी पूर्णपणे खाली पातळी गेल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोक येतात, दर्शन घेतात. आणि आपण हे बघा, हा जो गाभार आहे हा पूर्ण प्रदक्षिणा घालायचा गाभार आहे हा. तर आपण हा पाहतोय. बघा, हा जो गाभार आहे म्हणजे आपण आता फिरलेलो आहे. तर बघा मित्रांनो, एक नंबर अशी नक्षी कोरलेली, जबरदस्त असं. बघा, हे थोडंसं आपल्याला पाहायला भेटते, थोडी थोडी झीज झालेली दगडाची. आणि नक्षी पण मित्रांनो बघा किती सुंदर नक्षी काम आहे. तर मित्रांनो, आता आपण बाहेरच्या बाजूने आपण मंदिर पाहणार आहेत. आता हे बघा, आपण पाहू शकताय या ठिकाणी आपण आहे ना बाहेर जाऊन थोडंसं मंदिराचं बाहेरची जी बाजू आहे ती आता आपण पाहणार आहेत. तर बघा मित्रांनो, सुंदर असं वातावरण, ढगाळ वातावरण आहे, एक नंबर असं या ठिकाणी आपल्याला या मंदिराच्या अवतीभोवती हा परिसर दिसतोय. हे बघा, हे पूर्ण काही बाजू पडलेले आहेत, कारण एवढे वर्ष झाले म्हटलं हे काही काही दगड पण झिजत चाललेले बघा. आणि या ठिकाणी पर्यटक पण दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत बघा, आपण पाहू शकतो या ठिकाणी बघा. आणि हे मंदिर आहे, हे आपण बाहेरून पाहतोय. बघा, मंदिराच्या पाठीमागे ही थोडंसं आपल्याला खूप खोल असं हे विहिरीसारखं आपल्याला काहीतरी बघायला भेटलेले. हे काय असू शकते हे काय सांगता येणार नाही आपल्याला. तर मित्रांनो बघा, खूप सुंदर असं हे मंदिराचं नक्षीकाम आहे ना आपल्याला या ठिकाणी हे मंदिर बघायला भेटलं आहे. तर मित्रांनो, जलसमाधीचं असल्याने हे पावसाळ्यामध्ये पूर्ण पाण्यामध्ये डुबलं जातं हे मंदिर. आणि पाणी कमी पडल्यानंतर या महिन्यामध्ये हे पूर्ण आपल्याला बघायला भेटतं आहे. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपली ही एक जुनी त्या काळामधली ही विहीर बघायला भेटलेली या ठिकाणी आपण पाहू शकतो. या ठिकाणी बघा, ते विहिरीचं बांधकाम पण आपण पाहू शकताय. विटेमध्ये बांधकाम केलेले, खूप जुनं 40 ते 45-50 वर्षापूर्वीची ही विहीर आहे. आपण पाहू शकताय त्या काळामध्ये ही जुनी लोक, त्या लोकांनी हे हिचं बांधकाम केले. कसं आपल्या ही विहीर इथं या ठिकाणी बघायला भेटलेले. तर मित्रांनो, अशा याच्यामध्ये ह्या जुन्या काळातील जी लोकं होती त्यावेळेस हे धरण झालं, त्यावेळेस लोक हे धरणामध्ये गेल्यानंतर साईडला लोकांचं पुनर्वसन झालं आणि हे मंदिर या ठिकाणीच राहायला गेलं. तर मित्रांनो हे बघा, या ठिकाणी आपल्याला सुंदर असं या ठिकाणी हे मंदिर बघायला भेटलं आहे या डिंब्या धरणामध्ये बुडालेला. तर चला मित्रांनो, तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि पुन्हा भेटूया मित्रांनो आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.